नमस्कार, N4 न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। आता पाहूया महाराष्ट्रातील राजकीय, शैक्षणिक, क्रीडा आणि कृषीविषयक बातम्यांचा सविस्तर आढावा। लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी रेणापूर शहरातील सौ स्वाती उमेश सोमानी यांची निवड लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सूर्यशीला मोरे यांनी केली आहे। तर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे यांच्या हस्ते यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। खरं म्हणजे सोमानी परिवार हा दिलीपराव देशमुख साहेब, अमित देशमुख साहेब, धीरज देशमुख साहेब यांच्यावर निष्ठा ठेवून काम करत आहे। स्वाती उमेश सोमानी यांनी आजपर्यंत त्यांना कोणतेही पद नसताना समाजामध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे। स्वाती उमेश सोमानी यांनी रेणापूरमध्ये मोठमोठे बचत गट मेळावे तसेच मुला-मुलींना मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचे काम केले। विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचे काम असेल। खरं तर स्वाती सोमानी या सतत समाजामध्ये आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करताना दिसून येत होत्या। आता मात्र यांना काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। या निवडीमुळे स्वाती सोमानी यांना या पदाच्या जोरावर काम करण्याची संधी मिळालेली आहे। तर स्वाती सोमानी यांना या पदावर घेतल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। N4 न्यूजसाठी कोंडीराम काळे, ब्युरो चीफ, मराठवाडा। महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारी एकमेव वाहिनी N4 न्यूजला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अधिक माहितीसाठी संपर्क 9322991919। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर।